गोळीबार प्रकरणानंतर सलमान खानच्या घराच्या बाल्कनीला लागली बुलेटप्रूफ काच। बाल्कनी चारही बाजूंनी निळ्या बुलेटप्रूफ काचेने झाकली गेली। घराभोवती हाय रिझोल्यूशनचे सीसीटीव्ही कॅमेरे देखील। बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणामध्ये बिल्डरचा सहभाग किंवा एसआरए वादाच्या आरोपात तथ्य नाही। मुंबई पोलिसांनी दाखल केलेल्या आरोपपत्रामध्ये उल्लेख। नाशिक महापालिकेचे तत्कालीन आयुक्त अशोक करंजकर यांच्या कार्यकाळात झालेल्या भूसंपादनाच्या चौकशीचे नगरविकास विभागाचे आदेश। भाजपचे आमदार राहुल ढिकलेंनी मुख्यमंत्र्यांकडे केली होती चौकशीची मागणी। शिवाजी पार्क मैदानावरील धुळीवर 15 दिवसात तोडगा काढा। महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे मुंबई महापालिकेला आदेश। या समस्येबाबत मनसेसह स्थानिकांचं अनेकदा आंदोलन। 1 एप्रिलपासून राज्यातील सर्व 4 चाकी वाहनांना फास्टॅग अनिवार्य असणार। राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्त्वाचा निर्णय। सरकारी कारभार गतिमान करण्यासाठी नियमावली सुधारण्याचा सरकारचा निर्धार। लोकलमधून विना तिकीट प्रवास करणाऱ्यांना अधिकचा दंड भरावा लागणार। सेकंड क्लाससाठी 500 तर फर्स्ट क्लाससाठी 750। एसी लोकलमधून विना तिकीट प्रवास करणाऱ्यांकडून 1000चा दंड आकारण्याचा प्रस्ताव। आता सदनिकेचा ताबा मिळाल्यावरच मालमत्ता कराची आणि मासिक सेवा शुल्काची आकारणी केली जाणार। म्हाडाचा महत्त्वाचा निर्णय। भविष्यामध्ये लॉटरी विजेत्यांना मोठा दिलासा मिळेल। राष्ट्रीय आयुष अभियानांतर्गत राज्यामध्ये 14 स्वतंत्र आयुष जिल्हा रुग्णालये सुरू करण्यास मान्यता। अहमदनगर, पुणे आणि नंदुरबारमध्ये 30 खाटांच्या जिल्हा रुग्णालयांचं बांधकाम पूर्ण। राज्यभरातील जिल्हाधिकारी, मनपा, पोलीस आयुक्तांनी मुख्यमंत्र्यांचा व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद। विभागांसह आता स्थानिक कार्यालयांना सुद्धा 100 दिवसांचं टार्गेट। प्रलंबित कामांची संख्या 0वर आणण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या सूचना। HMPV संदर्भामध्ये मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा। या विषाणूला घाबरण्याचं कारण नाही, मात्र खबरदारीचे उपाय आणि वैद्यकीय यंत्रणा सज्ज ठेवण्याच्या मुख्यमंत्री फडणवीसांच्या सूचना। HMPV विषाणू संदर्भात घाबरण्याचं कारण नाही, मात्र नागरिकांनी काळजी घ्यावी। सर्व अधिष्ठात्यांनी सतर्क राहावं। वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांचं आवाहन। नागपुरातही आढळले HMPVचे 2 रुग्ण। खोकला आणि ताप असलेल्या 2 लहान मुलांचा अहवाल पॉझिटिव्ह। हॉस्पिटलमध्ये दाखल न करताही दोन्ही बाधित बरे झाल्याची डॉक्टरांची माहिती। नागपुरातील संशयित रुग्णांचे अहवाल पुढील 2 दिवसात देणार। एम्स रुग्णालयाची माहिती। एम्स दर आठवड्याला 5 संशयित रुग्णांचे नमुने तपासणार असल्याची ही माहिती। HMPV रोगाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभाग अलर्ट मोडवर। हिंगोलीतील आरोग्य विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द, तर जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये 75 बेडची व्यवस्था। HMPVच्या पार्श्वभूमीवर सोलापूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयामध्ये पूर्वतयारी। HMPVच्या रुग्णांसाठी काही बेड राखीव, तर 3 महिने पुरेल इतका औषध साठा। पुणे महापालिकेकडे आरोग्य सुविधेसाठीचा 7.5 कोटींचा निधी पडून कोरोना काळामध्ये रुग्णांना चांगल्या सुविधा मिळाव्यात यासाठी विविध कंपन्यांनी CRS मधून दिला होता निधी। तब्बल 5 महिन्यांनंतर कोल्हापुरातील विशाळगड पर्यटकांसाठी खुला। पर्यटकांना नियम आणि अटी घालून प्रशासनानं दिली परवानगी। 31 जानेवारीपर्यंत सकाळी 10 ते संध्याकाळी 5 दरम्यान विशाळगडावर जाता येणार। मुंबई विद्यापीठात आंदोलन न करण्याबाबतचं परिपत्रक सिनेट सदस्यांनी जाळलं। वारंवार पत्रव्यवहार करूनही परिपत्रक मागे न घेतल्यामुळे सिनेट सदस्यांकडून निषेध व्यक्त। ठाण्यातील वागळे इस्टेटमध्ये महावितरण कर्मचाऱ्यांचं आंदोलन। सामान्य वीज उपभोक्त्यांना प्रीपेड स्मार्ट मीटर योजनेमुळे खूपच नुकसान सोसावं लागेल, यामुळे आंदोलन। मुंबईच्या चर्चगेट इथं स्टारबक्स कॅफेचं नाव इंग्रजीत असल्यामुळे ठाकरे गट आक्रमक। कॅफेच्या बोर्डला काळं फासलं। विभाग प्रमुख संतोष शिंदेंनी कॅफे चालकाला विचारला जाब। कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात। दुचाकीवरून आलेल्या तिघांकडून अंगडिया व्यापाऱ्यावर गोळीबार। मुंबईच्या CSMT स्थानक परिसरातली घटना। 2 आरोपींना पोलिसांनी घेतलं ताब्यात। अद्याप तिघेही फरार। दादर रेल्वे स्थानकावर एका माथेफिरूनं तरुणीच्या नकळत तिचे केस कापल्याचा प्रकार समोर। CCTVच्या आधारे संशयित तरुणाला पोलिसांनी घेतलं ताब्यात। नाशिक पोलिसांची मोठी कामगिरी। मध्यरात्री सिनेस्टाईल पाठलाग करून गांजा तस्करांना ताब्यात घेतलं। आरोपींकडून 28 किलो गांजा जप्त। इतर संशयितांचा शोध सुरू।
अकोल्यात मॉर्निंग वॉकला गेलेल्या महिलेची धारदार शस्त्रानं हत्या. गीतानगर भागातल्या जुना हिंगणा परिसरातली घटना. जुन्या वादातून हत्या झाल्याची प्राथमिक माहिती. जळगावच्या सागर लॉजमध्ये सुरू असलेल्या वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश. एका ग्राहकासह हॉटेल मॅनेजरला अटक. 6 महिलांची सुटका. सांगलीच्या तानंग फाट्यामध्ये बस आणि ट्रकचा अपघात. बसमधील 19 विद्यार्थी जखमी. जखमी विद्यार्थ्यांवर मिरजच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.